तुमच्या जिभेला चव आणणारी अशी ही आंबट गोड तिखट चटपटीत चवीबरोबरच प्रोटीने भरभरून असा हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटभरीचा प्रकार नक्की करून बघा। बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो, बऱ्याचदा खायला सुद्धा कंटाळा येतो। मग अशा वेळेस सकाळी नाश्त्यासाठी, दुपारी जेवणासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी हा पोटभरीचा प्रकार नक्की करून ठेवा। मटकी असल्यामुळे बराच वेळ भूक सुद्धा लागत नाही, प्रोटीन भरभरून आपल्याला मिळतं, शिवाय अगदी मस्त आंबट गोड तिखट चटपटीत लागतं। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता प्रोटीने भरभरून अशी ही मटकीची भेळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 2 कप किंवा 300 ग्राम प्रमाणात मोड आलेली मटकी घेतलेली आहे। सिंपली मटकी पाण्यामध्ये भिजत घालायची, नंतर कापडामध्ये आपण बांधून ठेवली। दुसऱ्या दिवशी अशी ही मोड आणून आपल्याला तयार मिळते। आता तुम्हाला मटकी चालत नसेल, आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही मूग सुद्धा वापरू शकता। मिश्र कडधान्य भिजवून नंतर मोड आणून सुद्धा अगदी पौष्टिक ठरेल। आता मोड आल्यावर पुन्हा चाळणीवर घेऊन आपण स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतली। इथे आपण कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 कप मोड आलेली मटकी घातलेली आहे। आता तुम्हाला हवं असेल तर एखाद्या टोपामध्ये, कढईमध्ये सुद्धा तुम्ही हे शिजवून घेऊ शकता। दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आता ही मटकीची भेळ बनवण्यासाठी तव्याला थोडंसं तेल घालून, खरपूस थोडंसं मीठ घालून मटकी भाजून सुद्धा भेळीमध्ये वापरतात। तुम्ही सुद्धा तसं करू शकता, पण बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, लहान मुलं असतील, मटकी भाजून जर आपण भेळीमध्ये वापरली तरी सुद्धा ती थोडीशी कडक किंवा कच्ची राहते, पचायला हलकी होत नाही, पोट बिघडतं किंवा बऱ्याचदा ॲसिडिटी किंवा गॅससारखे प्रॉब्लेम होतात। म्हणून शक्यतो आपल्याला ही मटकी उकडूनच घेणं नेहमी उपयुक्त ठरतं। त्यासाठी आपण या मटकीमध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मटकी बुडेल इतपत आपण यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे। 2 कप मोड आलेल्या मटकीपासून किंवा कोणत्याही कडधान्यापासून साधारणतः 3 ते 4 प्लेट तुमची मटकी भेळ तयार होते। तुम्हाला जसं करायचं असेल त्यानुसार मटकी कमी अधिक करू शकता। हळद मीठ घातल्यामुळे मटकीला चव अगदी छान येते। थोडंसं मिक्स केलं, झाकण लावलं, आता मोठ्या आचेवर फक्त एकच शिटी काढायची। मटकी जितकी तुम्ही अशी ही शिजवून घ्याल ना, त्यातला सगळा कच्चेपणा कमी होतो, पचायला हलकी जाते, शिवाय पोटसुद्धा बिघडत नाही, असे बरेचसे चान्सेस कमी असतात। म्हणून आपण इथे अशी ही शिजवून घेणार आहोत। मटकीची शिटी होईपर्यंत इथे आपण सगळी अशी पूर्वतयारी करून घेतली, ज्यामध्ये आपण टोमॅटो चिरून घेतला, सध्या कैरीचं सीझन असल्यामुळे अगदी बारीक बारीक कैरी चिरून घेतली, एक लिंबू घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो किंवा आपण थोडीशी कोथिंबीर इथे चिरून घेतली। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या कोणत्या अशा वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या सुचत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता। नॉर्मली कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे हे सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे, जे बेसिक भेळीमध्ये वापरलं जातं। असं सगळं आपण ही